कल्याण सत्र न्यायालयामध्ये आज आरोपी रमेश म्हात्रे यांना आणलं होतं. मात्र सुनावणी दरम्यान वकिलांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली. नेमकं त्यावेळेला मोठा गोंधळ निर्माण झाला. काय हा गोंधळ होता आपण सांगून देऊ. या वकिलांशीच विचारूया. संबंधित आपले जे वकील होते आपण सर्व त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे सगळ्यांचा रोष त्या ठिकाणी निर्माण झाला. मी ॲडव्होकेट गुलाबराव खंदारे, कल्याण फौजदारी वकील संघटनेचा नवीन सदस्य आहे. सर्वांना मी सांगू इच्छितो की आज जे काही प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये आम्ही सर्व वकील बांधव ऐकण्यासाठी किंवा आमच्या केसेससाठी कोर्टामध्ये विद्यमान न्यायालयामध्ये आलो होतो. आम्ही कुठल्याही वकिलाने कुठलाही गोंधळ केला नव्हता. परंतु जे आंधळे साहेब आहेत PI त्यांनी अशी अर्वाच्य भाषा वकिलाच्या विरोधात वापरली की तुम्ही इथून बाजूला व्हा, आणि अक्षरशः त्यांनी काही वकिलांना धक्के मारून बाहेर काढण्याचा षड्यंत्र रचलं आणि वकिलांना म्हणाले की 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही सगळी प्रिमाइस बाहेर मोकळी करा, कारण रिकामा करा, कारण आम्हाला आरोपी VIP मध्ये न्यायचा आहे. ही कुठली भाषा पोलिसाची? पोलिसांना तर उलट सहकार्य कोर्टाला सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही एक वकील आहोत. वकिलावर याच्यानंतर आम्ही पोलिसाकडून जो अन्याय होईल तो सहन करणार नाही. आम्ही ज्युनियर आहोत, पण आम्हाला देखील आतमध्ये सोडलं नाही. आम्हाला जर आतमध्ये सोडणार नाही तर आम्ही शिकणार कसं? आम्ही ज्युनियर आहेत, आम्हाला तर आत सोडलं पाहिजे की नाही? आम्हाला आर्ग्युमेंट बघायची. न्यायाधीशांनी सांगितलेलं की फक्त 13वे असे देखील आदेश तिकडनं आलेले, तरी देखील तिकडनं येण्या जाण्याचा प्रिमियस. मुळात काय झालं की न्यायाधीशांनी आदेश दिला ते सगळ्यांनी त्याचं पालन केलं, कुणीही आतमध्ये गेलं नाही. पण ज्या पद्धतीनं पोलीस ट्रीट झाले, ज्या पद्धतीनं बोलले, ती पद्धत चुकीची आहे. आम्ही आरोपी नाही आहोत, आम्ही वकील आहोत. तुम्ही आरोपीशी जसं बोलता तसं आमच्याशी बोललात, हे रॉंग आहे ना. VIP ट्रीटमेंट म्हणजे काय? त्यांना VIP आणायचं असं याचा अर्थ काय? कारण आतापर्यंत ते हॉस्पिटलमध्ये होते, न्यायालयामध्ये आणण्यात देखील पोलीस अशा प्रकारे काय? हे बघा कसं असतं, एक रेग्युलर अक्युज्ड ज्या पद्धतीने इथे कोर्टामध्ये आणला जातो त्याच पद्धतीने त्या अक्युजला पण आणायला पाहिजे. कोर्टाच्या बाहेर सगळी VIP गिरी करायची, कोर्टाच्या आत एक माणूस क्राईम करून आलेला आहे, अक्युज्ड आहे, तो क्रिमिनलच आहे. त्यामुळे त्याला तशीच ट्रीटमेंट दिली जावी जशी सामान्य अक्युजला दिली जाते. आणि यालाच मी VIP ट्रीटमेंट म्हणते की पोलीस पर्सनल बॉडीगार्ड सारखे त्यांच्यासाठी लॉबी क्लिअर करा, सगळ्या वकिलांना धक्का मारा, 15-15, 20-20 जण चेन बनवून उभे राहिले आमच्या समोर आम्हाला ढकलून. हे त्यांचा टोन चुकीचा होता, जसं आम्ही क्रिमिनल आहोत. मला प्रश्न पडला की 1 मिनिटासाठी की हे त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत की काय? सो दिस इज रॉंग. दिस इज द VIP ट्रीटमेंट विच वी ऑल आर नॉट अग्रीइंग टू. काय नेमकी आता पुढची भूमिका असणार आहे? तुम्ही काय करणार? ॲक्च्युली झालेला प्रकार हा खूप अन्यायकारक आहे वकिलांवर, की आम्हाला आज वकिलांना इथे कोर्ट ऑफिसर म्हणून मानलं जातं आणि ह्या कोर्ट ऑफिसरला एखाद्या आरोपीला घेऊन येतात आणि पोलिसाची सिक्युरिटी करून तो वकिलांना म्हणतात की आम्हाला 2 मिनिटात हा प्रिमायसेस खाली पाहिजे आणि नाही केलं तर तुमच्यावर आम्ही 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा की असे गुन्हे दाखल करू. PSIने ते त्याच्या कॉन्स्टेबलला सांगितलं की बाबा त्याचा कॅमेरा चालू करा, रेकॉर्डिंग करा. म्हणजे हा एक प्रकारचा दबाव झाला वकिलांवर आणि खोटे गुन्हे दाखल करतात. म्हणजे हे सिद्ध होतं तुम्ही वकिलांवर सुद्धा 353 गुन्हे दाखल करायला तयार झालात लगेच. नेमकं आता पुढे काय तुम्ही भूमिका मांडणार? कारण वकिलांसोबत अशा प्रकारे झालेलं आहे. फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आमचे सगळे वकील मित्रमंडळी आम्ही तिथे उभे होतो त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला डायरेक्ट धमकावलं आणि सांगितलं का तुमच्यावरती जर तुम्ही इकडनं जागा प्रिमायसेस खाली केली नाही तर तुमच्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल करू. यांना कोणी अधिकार दिला वकिलांवरती गुन्हे दाखल करण्याचा? यांची मनमानी कधीपर्यंत चालणार आहे? आमच्या मॅडम श्रद्धा मॅडम आहेत, त्यांनी जो आवाज उठवला, सरांनी आवाज उठवला, त्यांनी सांगितलं का तुम्ही आधी प्रिमायसेस खाली करा, कारण की आरोपीला तुम्ही पोलिसांना सर्वांना घेऊन येतात. ते काय सेलिब्रिटी आहेत का? आणि ते त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांच्या प्रोटेक्शनमुळे तुम्ही वकिलांना बाहेर काढतात. तुम्हाला अधिकार तरी कोणी दिलाय? यांच्यावरती आम्ही लवकरात लवकर बार संघटनेच्या अंतर्गत आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर आंदोलन करण्याचा हा इशारा मी पोलिसांना देतो. या विषयावर काय न्यायाधीशांना किंवा यांना काही अर्ज वगैरे जो इश्यू आहे त्यांच्यावर आम्ही डिस्ट्रिक्ट जजला कंप्लेन करणार की न्यायाधीशाचा असं कसं ऑर्डर असणार आहे की वकिला बाहेर थांबवायची, वकिला बाहेर थांबवतो. त्याच्यामध्ये काय आहे, सगळे पोलीस स्टेशन इव्हन खडकपडा पोलीस स्टेशनचा ज्याच्या हद्दमध्ये गुन्हा झालेला नाही ते इकडे कशासाठी उभा होते? त्यांचा काय रोल होता इकडे खडकपडा पोलीस स्टेशनचे? पुढे अर्ज देणार आहात का? काय करणार आहे तुम्ही? आमच्या संघटनेकडून जे काही योग्य आहे ती कारवाई घेतली जाईल. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आरोपी ते होते का आम्ही होतो? कारण पोलिसांची जी टोन होती बोलायची ते असं वाटत होतं की आम्ही आरोपी आहोत आणि त्यांना पर्सनल बॉडीगार्डसारखी सिक्युरिटी देत होते. त्याचसोबत बरेच आमच्यासारखे ज्युनियर्स असतात इकडे. आम्हाला जर आतमध्ये नाही सोडलं तर आम्ही बघणार कधी आणि आम्ही शिकणार कधी? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. एकंदरीत पाहायला गेलं तर सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. हेच सगळी वकिलांची संघटना आहे, ही आक्रमक झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत
ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना जे आणलं ते VIP ट्रीटमेंट त्यांना मिळते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत लवकरच आंदोलन करत त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करावी अशी मागणी देखील हे वकील करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.